पानी का पानी होऊन जाईल. अहो खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत. तुमच्या लक्षात आलं का? फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. गणित जुळलं म्हणून तिकडे आहे. गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगरकी जय म्हणणार, बाकी दुसरं काहीच नाही. त्याच्या कुणाचा प्रवेश येतील ना. एक ध्यानात ठेवा, गणित जुळाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो गुणाकार वजाबाकी बेरीज ही झाली की नागेश पाटील हे आमचे खासदार आहेत. नाही, मी तुम्हाला सांगतो की हा संतोष बांगर फार छोटा कार्यकर्ता आहे, पण आमच्या कानावरती ज्या वरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लेवलला ज्यावेळेस नेते बोलतात त्यावेळेस आम्हाला कानपून लागती. त्यामुळे मला असं वाटतं की नागेश पाटील हे शिवसेनेसोबत आहे. ते तारीख ठरल ना, काही त्याला वेळ थोडासा. सगळंच तुम्हाला सांगल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काहीतरी. जय महाराष्ट्र. मी आता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागर साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस झालं म्हणजे ते मागे चर्चा होती 7-8 जण जाणार, असं होणार तसं होणार. त्याला आता थोडासा ब्रेक लागला. आता शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं थोडंसं भानगडी चालल्यात की लगेच आपल्या बांगर साहेबांना सुरू केलं की नागेश पाटील आमचे असंच आज नाही उद्या होणार, काय की गणित लागणार, काय की वजाबाकी गुणाकार ह्यो त्यो. ते बांगर साहेब काय कसं काय हिंगोली काय फिसकटला का काय? जरा वाळू घसरली वाटायला पायाखालची म्हणून हे चालू आहे का? असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते. नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. तुम्ही काही बोललं तर काही फरक पडणार नाही. पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लय तर्र्या मारू लागले, काही जरा असं कमी जास्त झालंय का म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैंत्रे आजमावं लागायले काय तुम्हाला? असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही. काम करा, मेहनत करा, लोकांना खुशामती करा, लोकांना हात जोडा. असं काय दंडकत दाखवले होय ना, हात जोडा होईल काही ना काहीतरी. पण अशा अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो बांधवांनो, असे व्हिडिओ आता रोज काही ना काहीतरी बिनबुडाची गाडी की आता काही चालू राहतील. त्यामुळे सावध राहा अशा गोष्टीपासून. नागेश पाटील